आंदोलन जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांच्या वतीनं ऋणनिर्देश सोहळ्याचं आयोजन केलं। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे जे सहकारी ॲडव्होकेट भारतभूषण क्षीरसागर साहेब, माझे जुने सहकारी मित्र बापूरावजी सारोळे मामा, या निवडणुकीमध्ये हिरवीने भाग घेतले आणि अंधोरी आणि अनेक जिल्हा परिषदमध्ये चांगल्या प्रकारचं नियोजन करणारे आमचे मुजीब पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे सरचिटणीस शिवानंदजी हेगडे, महानगरपालिकेचे उपाध्यक्ष अयाजभाई शेख, शहराचे अध्यक्ष अजरभाई बागवान, तालुक्याचे अध्यक्ष शिवाजीरावजी देशमुख, खांडे शिवाजीराव खांडेकर, रहीमखा पठाण, संग्रामजी चामे, हुसेनभाई, सुंदररावजी साळुंखे, उपस्थित असलेले अमीनाताई शिवडे, निवृत्तरावजी कांबळे साहेब, प्रवीण रेड्डी, जावेद बागवान, तानाजी राजे, ॲडव्होकेट सादिक शेख, सय्यद युसुफभाई, नगरसेवक सत्यभूषण क्षीरसागर, राजपाल पाटील साहेब, उपस्थित शिवाजीरावजी राजकुमारजी शिंदे, चंद्रप्रकाश भंगे, प्रदीप शेखर, कांबळे, अविनाशजी साठे, अफरोज शेख, महेश आमदेव, शेख मुजीबुल सय्यद, आशिष तोगरे, गजानन परांडे, बाळूभाऊ केंद्रे, किजलभाई जागीरदार, दीपकभाऊ शिंगडे, युवराज पाटील, माधवरावजी सर्वदे, बाळासाहेब बेडदे, किरण बारमाळे, अशोकरावजी कासनाळे, रवींद्रजी बोडके, प्रफुल्लजी गुंडरे साहेब, उत्तमरावजी माने, अश्विन नाळापुरे, नागराळे, भगवंतराव गुट्टे, माधवराव सर्वदे, सुलोचना कासले, उपस्थित असलेले पत्रकार मित्र सुरेश बोलकेजी, नागेश बेबडे, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व नागरिक, डॉक्टर गुलाले साहेब, उपस्थित बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, आयोजक प्रफुल्लचंद्र गुंडरे साहेब, सुधीरजी गुट्टे आणि आमच्या भगिनी डॉक्टर अंजलीताई गौड यांनी ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलं। जिल्हा परिषदची पंचायत समितीची निवडणूक सुरुवात झाली, उमेदवाराच्या संदर्भामध्ये चाचपणी केली। आता सांगितलं प्रस्तावना करणाऱ्या व्यक्तीने की बाबा यावेळेस निवडणूक आपण सोशल हिअरिंगच्या माध्यमातून केलेली आहे। ही निवडणूक कार्यकर्त्याची निवडणूक होती आणि खूप वर्षाच्या नंतर कार्यकर्त्याला संधी भेटणार होती, म्हणून चांगले कार्यकर्ते समाजामध्ये त्यांच्याबद्दल असणारं मत, पक्षाची केलेली सेवा आणि भविष्यात त्यांच्याकडून पक्षाच्या वतीनं आणि समाजाच्या वतीनं असलेल्या अपेक्षा, ह्या सगळ्या गोष्टीचा वेळ घालून या ठिकाणी कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन आपण उमेदवार दिला। सर्वप्रथम मी मतदार बंधू आणि भगिनींचा या ठिकाणी मी आभार मानतो की आपण या जरी दादा नसले आपले तरी त्या गोष्टीला बगल देऊन आपण या मतदारसंघातल्या 72 मतदार बंधू आणि भगिनींनी आमच्या पक्षाला आशीर्वाद दिला, कारण दादांची इच्छा होती की राज्यामध्ये अशा प्रकारचं आपल्याला राज्य चालवायचे आहे। आता ते आपली कोकणी भरून निघणार नाही, परंतु आता रडत बसायची वेळ नाही, आपल्याला पुन्हा जोमानं कामाला लागेल। निश्चितपणे दादाची आज आठवण येणार आहे, कारण हे सगळा सोहळा बघायला दादा असायला पाहिजे होते। आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आपण समजू, पण डोळ्याच्या समोर दादांना समोर ठेवून आपण दादांनी या राज्याला विकासाच्या माध्यमातून कशा प्रकारचा न्याय दिला त्या पद्धतीने किंवा त्या दिशेने द्यायचं आपण काम करणार आहोत। आज समाजामध्ये बोलत असताना आपण बोलतोय, ऐकतोय की लोक कृतज्ञता झालेत,
हँडलेस झालेत. आजचा कार्यक्रम प्रफुल्ल गुंडरे आणि त्यांच्या सहकार्याने छळ आहे की आपण घाईमध्ये विसरून जातो आभार लोकांचं मानायचं. त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी एक नियोजन केलं आणि सगळेच सत्कार जे नवनिर्वाचित निवडून आले तेवढेच नाही तर नगरपालिकेच्या सगळ्या नगरसेवकांनी देखील खूप मोठी भूमिका घेतली. ते देखील प्रत्येक जिल्हा परिषदेच्या सर्कलमध्ये गेले विचारे. मग जसं जसं काही सांगता येईल जसं पटवता येईल ते पटवण्याचं काम कार्यकर्त्याची निवडणूक होती. कार्यकर्त्यांनी पुन्हा सिद्ध करून दाखवलं की मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ पुरोगामी विचाराचा आहे. आपल्या मतदारसंघात आपण महायुती केली होती. विशेष करून पंकजाताईचं देखील मी या ठिकाणी आभार मानतो, कारण त्या देखील या मतदारसंघात प्रचारात आल्यानंतर किनगावला जो कार्यक्रम झाला ताईने तिथं देखील ज्या ठिकाणी कमळाचा माणूस उभारला मी ज्या ठिकाणी गडीचं उभारलाय घड्याळा आणि बशीर या ठिकाणी घड्याळा आणि कमळाला मतदान द्या अशा प्रकारची आपल्याला विनंती केली आणि सगळेच्या सगळे आपले एक जागा जर सोडली आपली खंडाळीची तर सगळे उमेदवार या ठिकाणी विजयी झाले. त्याबद्दल मी ताईचे आभार मानतो. त्याच पद्धतीने चाकूरमध्ये देखील चांगल्या प्रकारची आघाडी घेतली लोकांनी. तिथं आपण आघाडी केली नव्हती, युती केली नव्हती, पण त्याही ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारचं यश भेटलं. आणि मागास मी सांगितलं होतं पत्रकाराला की आपल्याला आम्हाला महानगरपालिकेला जर हे करता आलं नसलं तर जिल्हा परिषदेची चावी राष्ट्रवादीच्या ताब्यात राहणार आहे आणि ते द्यायचं काम तुम्ही करा. मित्रांनो, आपण छोट्या गोष्टीकडे बघून काही निर्णय घ्यायचे नसतात. आज आपण कुणीकडेही जाऊ शकतो, पण आपल्याला तसं कुठेही जायचं नाही, कारण महायुतीमध्ये आपण आज काम करतोय, राज्यामध्ये सरकारमध्ये खुर्चीला बसतोय. कुणाला काय म्हणायचे म्हणू द्या, कोणी गद्दार म्हणलं, कोणी पाठीत खंजीर खुपसलं म्हणू द्या, काही होत नाही. पण आपण कुणाला गद्दारी केली नाही, आपण कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. त्यांनी माहिती घ्यायला पाहिजे होती. मी सोशल मीडियावर बघतोय लोकांच्या भावना की आता कसं जमतंय मग तुम्हाला शिरूरचं बाबासाहेब पाटलाचं. म्हणून संकुचित विचार करायचा नाही, आपल्याला नेत्याकडे बघायचे आहे आणि आपल्याला महायुतीचा झेंडा फडकायचा आहे. ही सगळी माहिती आम्ही वरिष्ठाला दिलेली आहे. मी स्वतः सीएम साहेबांना बोललेलं आहे, बावनकुळे साहेबांना बोललेलं आहे आणि आपल्या नेत्या आपल्या वहिनी साहेबांच्याही सगळं कानावर घातलेलं आहे.